भयानक आहे। आरक्षणाची खतखत किती आहे, आमच्यावर किती अन्याय होतो, बीड मधल्या गोरगरीब मराठ्यांना किती त्रास दिला जातो, ही खतखत आहे। ही मुख्यमंत्र्यांनी समजून घेऊन एकदा जातीवाद करणाऱ्या मंत्र्याला छगन भुजबळला समजून सांगणं गरजेचं आहे। तुम्ही किती आडवे आले, आरक्षण तर मी ओबीसीतून घेणार आहे, त्याच्याशिवाय मी हटत नाही। आणि बीड जिल्ह्यातला मराठा काय असतो हे पुन्हा एकदा दिसलंय। बीडकरांच्या चरणी हात जोडून नतमस्तक होतो। ओ अरे मराठे बादरांनो, पाठ थापडली, मिशा पिळायसारखं काम केलं आज ओरिजिनल, याला म्हणतात मराठी। तरी 50% जास्त विठुरायाच्या पंढरीला बीड जिल्ह्यातल्या मराठी गेले। थोडं थांबा बा, मराठा काय असतो आणखीन दिसल। आम्ही अन्याय सहन करणार, खोट्या केसेस सहन करणार, आमच्या पोरांना मारलं पण जातं, एका एकाला गाठून हाणलं जातं। थोडं थांबा म्हणा, हेच मराठे एक दिवशी त्याच घडवणार आहेत। दादा, खरं तर सरकारचं शिष्टमंडळ जे आहे ते हैदराबादला गेलेलं होतं, जी शिंदे समिती आहे त्यांचं शिष्टमंडळ गेलं होतं। कुणबीच्या नोंदी ज्या आहेत, जे गॅजेट आहे हैदराबादचं, ते या ठिकाणी तपासलं गेलेलं आहे। जवळपास 5000 पानं जे आहेत ते तपासले गेलेले आहेत। आपल्यापर्यंत काय माहिती आलेली आहे का या गॅजेटमध्ये, काय नक्की गॅजेटमध्ये काय नोंदी सापडलेल्या आहेत का, गॅजेट मधल्या संदर्भात काय नोंदी सापडलेल्या आहेत का, काय सांगाल? महाराष्ट्राच्या मदतीला बीड जिल्हा उभा राहिला घराघरातून, हे मला आज लय भूषण वाटायला लागले। या ज्या जातीत जन्मलो त्या जातीचा आज गर्व वाटायला लागला की आपण 24 कॅरेट 96 कुळी क्षत्रिय मराठ्यात जन्म घेतला, त्याचा गर्व आहे। लोक म्हणत होते की जन्म घेऊन वाईट वाटतंय मराठ्यासाठी, मला आज गर्व वाटतो की याला म्हणतात मराठी। किती अन्याय झाला तरी बीड जिल्ह्यातला महाराष्ट्रातला मराठा एक इंचही माग हटत नाही। किती खोटे केसेस करा, किती भांडणं करा आमच्या संघ खोटे, मराठा भेट नाही, माग हटत नाही, आरक्षण घेणार आहे। दुसरा विषय गॅजेटचा, शंभूराजे देसाई साहेबांवरती आमचा विश्वास आहे। मुख्यमंत्री साहेबांवरती मराठ्यांनी पुन्हा विश्वास टाकला, पुन्हा एकदा मराठ्यांनी फडणवीस साहेबांवर विश्वास टाकला। फक्त आमचा संयमाचा अंत पाहू नका, तो दिवस उगू देऊ नका। मी बीड जिल्ह्यातून जाहीरपणाने सांगतो, आमच्यावर ओबीसी कडून होणारा अन्याय, आमच्यावर होणारी दादेगिरी थांबवा। दुसरं, आरक्षण लवकर द्या, आमचा अंत बघू नका। जर का संयम सुटला सरकारसाठी तो दिवस चांगला नसेल। पाहतोय उत्स्फूर्त प्रतिसाद जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय। जिथवर नजर जाते तिथवर हे मराठा बांधव जे आहेत त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। भगवं वादळ जे आहे ते आज बीड जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या रॅलीला जे आहे ते सुरुवात झालेली आहे आणि मनोज जरांगे पाटील आजच्या रॅलीतून नक्की काय बोलणार याकडे देखील सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। विशेषतः राज्य सरकारवरती काय बोलणार याकडे देखील सर्वांचं लक्ष जे आहे त्या ठिकाणी लागलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। पाहतोय उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय। अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी बीडमध्ये मनोज जरांगे यांचं जंगी असं स्वागत केलं जात आहे। शांतता जनजागृती रॅली आज बीडमध्ये दाखल झालेली आहे, तर दुसऱ्या बाजूला बीकेसी मध्ये काँग्रेसचं आंदोलन सुरू झालं आहे। मधून आरक्षणाची मराठ्यांना ती असंवैधानिक असं बबनराव तायवाडे म्हणतात, जे ओबीसी महासंघाचे अध्यक्ष आहेत। नाही, मी त्यांना कधी उत्तर दिलेलं नाही, मी कधीच विरोधक मानलेलं नाही। ते काहीही म्हणले तरी त्यांच्या शब्दाचा, धनगर बांधवाचे नेते असतील, ओबीसीचे छगन भुजबळ सोडून बाकीचे नेते असतील, यांच्या शब्दाचा हमेशा सन्मान केलेला, त्यांचं मन दुखल असं कधीच मी उत्तर दिलेलं नाही, कधीच। त्यामुळं तायवाडे भाऊंना एवढंच सांगतो की संविधानिक मागतोय, आमच्या नोंदी आहेत, आमचे गॅजेट आहेत, 83 क्रमांकाला कुणबी आहे, कुणबी आणि मराठा एकच आहे, पोट जाती आहेत। संविधान थोडं छगन भुजबळ तायवाडे भाऊ शिकावं, बाकीच्या पोट जाती म्हणून कसं काय आत आल्या, एक समान व्यवसाय म्हणून कसं काय आत आले। तसा कुणबी आणि मराठा एकच आहे, मराठ्यांची पोटजात म्हणून कुणबी येऊ शकत नाही का, एवढाच प्रश्न आहे। मात्र मी त्यांना विरोध करू शकत नाही, प्रखर शब्दात विरोध करत नाही, कारण त्यांना विरोधक मानलं नाही। ज्या दिवशी विरोधक म्हणून त्या टायमाला बघू। जोरदार असा प्रतिसाद जो आहे तो मनोज जरांगे पाटील यांना मिळताना पाहायला मिळतोय।
खरं तर